नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका माऊली आजबे. तर आज एका वेगळ्या अनोख्या विश्वात मी तुम्हाला घेऊन आलो आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बाबा अनोखं विश्व काय आहे. तर दिवाळी म्हटलं की मुलांची रेलचेल असते ती किल्ले बनवण्यासाठी, आणि अशाच प्रकारचा एक सुंदर किल्ला या ठिकाणी आमचे सहकारी ठाकूरदास परदेशी यांनी बनवला आहे, आणि तो दाखवण्यासाठीच मी या ठिकाणी तुम्हाला आलेलो आहे आणि तो दाखवणार आहे. शिलाहार राजांच्या काळात 12व्या शतकाच्या अखेरीस या दुर्गाची बांधणी झाली असे इतिहासकार मानतात. डॉम जो कॅस्ट्रो आणि टॅवर्निये सारख्या प्रवाशांनी आदिलशाहीचा भक्कम किल्ला म्हणून याला वाखाणले. टॉलेमी आणि पेरिप्लसने विजयदुर्गाचा उल्लेख बायझंटियम असा केला आहे. 3 बाजूंनी समुद्राने घेरलेला म्हणून घेरिया असे नाव असलेला हा किल्ला छत्रपती शिवरायांनी 1653 मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं विजयदुर्ग. आणि मग तिहेरी तटबंदी आणि 27 भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला बळवंत केला. मारुतीच्या मंदिराकडून किल्ल्यात प्रवेश करायचा. जिवीच्या दरवाजातून या दुर्ग शिल्पात दाखल व्हायचे. तटबंदीवर युद्धात झेललेल्या जखमांचे व्रण आजही दिसतात. मूळ किल्ला 5 एकरांचा होता. शिवरायांनी त्याचा विस्तार 17 एकर क्षेत्रफळात केला. गोमुख दरवाजा पटकन दृष्टीस पडत नाही आणि संरक्षक बुरुजांच्या धाकाखाली शत्रूला इथून प्रवेश करणे सोपे नसे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर दिसते ती सदर. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळापासून तुळाजी आंग्रे व सरदार धुळपांपर्यंत विविध लढवय्यांनी इथं कामकाज पाहिलं असेल. खूप लढा बुरुज हा सदरे समोरचा एक मोठा बुरुज, वाघोटण नदीवर नजर ठेवणारा. इथं दारूचं कोठार पाहून मग भुयाराकडे जायचं. शस्त्रे आणि दारुगोळा लढत्या बुरुजाकडे नेताना या भुयारांचे संरक्षण सैनिकांना मिळत असे. पूर्व दिशेच्या झरोक्यातून या भुयारात येणारा प्रकाश पाहणे हा एक अद्भुत अनुभव असतो. खूप लढा बुरुजावरून दिसतात बंदुका आणि तीरांचा मारा करण्यासाठीच्या जंग्या आणि समुद्राला भिडलेली बुरुजांची मालिका. जांभा दगडात बांधलेली ही तटबंदी मराठा दुर्ग बांधणीचे वैभव दाखवते. तटबंदीच्या पायाशी असलेल्या दगडांच्या राशी लाटांचे प्रहार झेलतात. पूर्वेकडील तटावरून सकाळच्या वेळेला वाघोटण नदीचे पाणी चंदेरी दिसते. निळ्या सागरात मासेमारीला निघालेली एखादी होडीही दिसते. जैतापूरचा डोंगरकडा सागराला जाऊन भिडलेला दिसतो आणि माडबन बाक्कळेचा सुंदर समुद्रकिनाराही दिसतो. विजयदुर्गाच्या वायव्य दिशेला समुद्रात पाण्याखाली बांधलेली भिंत आहे. या शिवकालीन भिंतीला धडकून शत्रूची कैक जहाजे रसातळाला गेली. कमांडर अजित गुपचूप आणि डॉक्टर शील त्रिपाठी यांनी या अनोख्या भिंतीबद्दल संशोधन केले आहे. या ठिकाणी दगडी नांगर, हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लोखंडी बेचक्या आणि काही मातीची भांडी असे अवशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधनात सापडले आहेत. पश्चिमेकडे दूर समुद्रात आंग्रे बँक नावाची प्रवाळांची उंची आहे, जिथं समुद्राची खोली अचानक कमी होते. यावरही NIOच्या संशोधकांनी डायव्हिंग करून बरीच माहिती घेतली आहे. या अभेद्य किल्ल्याला